नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्टडी विथ भारती मिस या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण अनुवंशिकता व उत्क्रांती क्लास 10th विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 पाठ 1 याचे सोल्युशन्स बघणार आहोत। त्यातील प्रश्न पहिला आहे, खालील आकृती पूर्ण करा। या आकृतीत बाह्यरूपीय उत्क्रांतीचे पुरावे आपल्याला लिहायचे आहे। उत्क्रांतीचे पुरावे, त्याचा आन्सर आहे भ्रूणविज्ञान विषयक, पुराजीव विषयक, बाह्यरूपीय अवयवांतील हाडांच्या रचनेतील साम्य हे उत्क्रांतीचे पुरावे आहेत। सर्वजण स्क्रीनशॉट काढून घ्या मध्ये म्हणजे तुम्हाला आन्सर्स लिहायला सोपं जाईल। प्रश्न दुसरा आहे, पुढील विधाने वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तरे तुमच्या शब्दात लिहा। अ आहे, मानवाच्या उत्क्रांतीस सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी सुरुवात झाली। त्याचं उत्तर आहे, सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीवर हिमयुग सुरू झाले। त्यावेळच्या परिस्थितीमध्ये अखेरचे डायनासोर नाहीसे झाले। त्यानंतर सस्तन प्राण्याची उत्क्रांती सुरू झाली। दुसरा पॉईंट, सगळे उत्तर पॉईंटमध्ये लिहायचे। आजच्या आधुनिक लेप्रूप्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून त्यावेळी माकडासारखे प्राणी विकसित होऊ लागले। नंबर 3 पॉईंट आहे, 4 कोटी वर्षापूर्वीच्या कालावधीत आफ्रिकेतील या माकडासारख्या प्राण्याच्या शेपट्या अतिशय संथगतीने नाहीशा झाल्या। चौथा पॉईंट आहे, त्यांच्या शरीरात आणि मेंदूच्या आकारमानात हळूहळू बदल होत मानवसदृश्य प्राण्यांचा विकास होऊ लागला। झाडावर राहणाऱ्या माकडापासून कपी आणि मानव अशा 2 भिन्न उत्क्रांतीचे मार्ग निर्माण झाले। 5वा पॉईंट आहे, मानवाच्या उत्क्रांतीच्या मार्गावर मेंदूच्या आकारमानात वाढ, ताठ चालण्याची प्रवृत्ती, बुद्धीचा विकास अशा बाबींचा विकास होत मानव उत्क्रांत झाले। पुढचा पॉईंट आहे, हा सारा प्रवास सुमारे 7 कोटी वर्षापासून सुरू झाला। मात्र 50,000 वर्षापूर्वी खरा बुद्धिमान मानव निर्माण झाला। सुमारे 50,000 वर्षापूर्वी क्रो-मॅग्नन मानव अस्तित्वात आला आणि त्यानंतर मात्र ही प्रगती पूर्वीपेक्षा खूपच झपाट्याने होत राहिली। प्रश्न आहे, सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यास कालांतराने जाती उद्भव होतो। त्याचं उत्तर आहे, प्रत्येक जाती त्या विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढते। तिचा आहार विहार, फलन क्षमता, समागम काळ इत्यादी जातीनिहाय भिन्न असतो। असे सजीव दुसऱ्या जातीतील सजीवांसोबत पुनरुत्पादन करू शकत नाहीत। या 2 भिन्न जातीच्या पूर्वज एकच असू शकतो, परंतु काही कारणाने जर या जातीचे 2 गट पडले आणि खूप मोठ्या कालावधीकरिता ते भौगोलिक व पुनरुत्पादनीय दृष्ट्या अलग राहिले तर त्यांच्या अनुवंशिक गुणधर्मात बदल होऊन त्यापासून 2 नव्या प्रजाती बनतात। जातीबदल, जाती उद्भव, स्पेशेशन होतो। जीवाश्माचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे। याचा आन्सर आहे, जीवाश्म हे पुरातन काळात अस्तित्वात असलेल्या सजीवांचा पुरावा असतात। काही नैसर्गिक आपत्तीमुळे हे जीव त्याच वेळा गाडले जातात। विशेषतः ज्वालामुखीच्या लाव्हात अनेक अवशेष आणि ठसे सुरक्षितरित्या जपले जातात। हे सारे अवशेष तसेच
ठसे यांना जीवाश्म असे म्हणतात. त्यांचे अवशेष, ठसे इत्यादींचा अभ्यास केला की त्यापासून आपल्याला पुरातन काळातील सजीवांच्या वैशिष्ट्यांबद्दल कळू शकते. याशिवाय कार्बनी वैमापन पद्धतीने आपल्याला त्याचा नेमका कालखंड देखील समजू शकतो. भूस्तर रचनेनुसार जीवाश्म ठराविक खोलीवर असतात. अधिक पूर्वीचा जीवाश्म तळाच्या भूस्तरावर सापडतो. त्या माहितीच्या आधारे पुराजीव, मध्यजीव आणि नूतनजीव असे महाकल्प ठरवण्यात आले आहेत. त्या कालावधीत अनुक्रमे अपृष्ठवंशीय, मत्स्य, उभयचर, सरीसृप, नंतर मध्यजीव महाकल्पात सरीसृप आणि नंतर नूतनजीव महाकल्पात पक्षी आणि सस्तन प्राणी यांची जीवाश्मे आढळून येतात. उत्क्रांतीच्या अभ्यासात म्हणूनच जीवाश्माचा अभ्यास हे महत्त्वाचे अंग आहे. पुढचा प्रश्न आहे, पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये भ्रूणविज्ञान विषयक पुरावे दिसून येतात. याचे उत्तर आहे मत्स्य, उभयचर, सरीसृप, पक्षी आणि सस्तनी अशा विविध पृष्ठवंशीय प्राण्यांतील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्याचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर असे आढळते की प्रारंभिक अवस्थेत या सर्व प्राण्यांच्या भ्रूणांमध्ये बरेच साम्य असते. जसजसा पुढचा विकास होतो तसतसे हे साम्य कमी कमी होत जाते. परंतु प्रारंभिक अवस्थेतील दिसून येणारे हे साम्य या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा पुरावा देते. प्रश्न तिसरा आहे, कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण लिहा. कंसात दिलेले जनुक, उत्परिवर्तन, स्थानांतरण, प्रतिलेखन, क्रमविकास, आंतरपृच्छ. फर्स्ट क्वेश्चन आहे, अचानक घडणाऱ्या बदलांमधील कार्य कारणभाव ह्युगो द व्हिस यांच्या डॅश डॅश सिद्धांतामुळे लक्षात आला. ह्युगो द व्हिस यांनी उत्परिवर्तनाचा सिद्धांत मांडला. त्यामुळे अचानक घडणाऱ्या बदलांमध्ये मागील कार्य कारणभाव लक्षात आला. प्रथिनांची निर्मिती डॅश डॅश मार्फत घडून येते हे जॉर्ज बिडल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिले. याचं उत्तर आहे प्रथिनांची निर्मिती जनुक मार्फत घडून येते हे जॉर्ज बिडल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिले. पुढचा प्रश्न आहे, DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे डॅश डॅश म्हणतात. DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे प्रतिलेखन म्हणतात. उत्क्रांती म्हणजे डॅश डॅश होय. उत्क्रांती म्हणजे क्रमविकास होय. मानवी शरीरात आढळणारे डॅश डॅश हे उत्क्रांतीचा अवशेषागात्मक पुरावा होय. याचं उत्तर आहे मानवी शरीरात आढळणारे आंत्रपुच्छ हे उत्क्रांतीचा अवशेषागात्मक पुरावा होय. प्रश्न चौथा आहे, प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा. लेमार्कवाद यांनी कशाचा शोध लावला, कोणता सिद्धांत मांडला ते या उत्तरात दिलेले आहे. जीन बाप्टिस्ट लेमार्क यांचा जन्म 1744 साली झाला आणि त्यांचा मृत्यू 1829ला झाला. इंद्रियांवरचा वापर व न वापराचा सिद्धांत यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स आणि मिळवलेल्या बदलांच्या संक्रमाचा सिद्धांत थेअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स किंवा लेमार्कवाद हे दोन सिद्धांत लेमार्क यांनी मांडले. प्रत्येक जीव उत्क्रांतीसाठी प्रयत्न करीत असतो. आपल्या आयुष्यादरम्यान प्रत्येक जीव बदलत असतो. पुढच्या पिढीकडे हे बदल संक्रमित होतात. पुढील
प्रत्येक पिढीमध्येही सजीवांच्या शरीर रचनेत असे बदल घडून येतात. हे बदल घडण्याचे कारण म्हणजे सजीवांची एखादी शरीर रचना वापरणे किंवा न वापरणे हेच असते. अशा अर्थाचा जीन बाप्टिस्ट लेन्मार्क यांनी सिद्धांत मांडला. त्याहीपेक्षा जाऊन त्यांनी असे म्हटले की जिराफ आपली मान ताणत पिढ्यानपिढ्या झाडावरची पाने खात असल्यामुळे त्याची मान लांब झाली. घावाचे घाव घालून लोहाराचे खांदे बळकट झाले. शहामृग, इमू, पेंग्विन अशा पक्ष्यांचे न उडण्यामुळे पंख कमकुवत झाले. पाण्यात राहून आणि पोहून हंस बदकाचे पाय पोहण्यासाठी अनुकूलित झाले. सापाचे बिळात जाण्यासाठी योग्य शरीररचना करताना आपले पाय गमावले. ही सर्व उदाहरणे मिळवलेली वैशिष्ट्ये ॲक्वायर कॅरेक्टर्स अशा स्वरूपाची असून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. हाच तो मिळवलेल्या बदलाचा संक्रमणाचा सिद्धांत लेन्मार्क वाद होय. लेन्मार्क वादावर आक्षेप. काय आक्षेप पडला त्यांच्या लेन्मार्क वादावर? तर विशिष्ट स्वरूपाची प्रयत्नांमुळे रांगाचा विकास अथवा प्रयत्न न केल्याने होणारा ऱ्हास मान्य झाला, पण त्याचे पिढी दर पिढी संक्रमण अमान्य झाले. कारण स्वतःमध्ये घडून आलेले बदल नव्या पिढीकडे दिले जात नाहीत हे अनेक वेळा पडताळून पाहण्यात आले व लेन्मार्कचे म्हणणे चुकीचे दिसून आले. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांचा जन्म 1809ला झाला आणि त्यांची मृत्यू दिनांक आहे 1882ला त्यांचा मृत्यू झाला. यांनी नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. हा सिद्धांत उत्क्रांतीशास्त्रात एक मैलाचा दगड ठरला आहे. डार्विन याने त्यासाठी ओरिजिन ऑफ स्पेसीज हे पुस्तकही प्रसिद्ध केले. चार्ल्स डार्विनने नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. यासाठी त्याने विविध प्रदेशातील वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा करून त्यांच्या निरीक्षणावरून सक्षम ते जागतिक असे मत मांडले. याचे स्पष्टीकरण देताना डार्विन म्हणतो की सर्व सजीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. निर्माण झालेले जीव जगण्यासाठी जीवघेणी स्पर्धा करतात. जो सक्षम असतो तो या स्पर्धेत टिकून राहतो. सक्षम जीवांच्या शरीरात जगण्यासाठी आवश्यक गुणधर्मे असतात हे निसर्गच निवडतो. निसर्गात सुयोग्य जीवच जगतात, बाकीचे टिकाव धरू शकत नाही. जगलेले जीव पुनरुत्पादन करून स्वतःच्या वेगळ्या वैशिष्ट्यासह नवीन प्रजाती तयार करतात. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत सर्वमान्य आहे, कारण निसर्गातील अनेक उदाहरणावरून तो स्पष्ट होतो. डार्विनच्या नैसर्गिक निवडीचा सिद्धांताला घेण्यात आलेले आक्षेप. नैसर्गिक निवडीच्या खेरीज आणखीही काही बाबी उत्क्रांतीसाठी आवश्यक आहेत. डार्विनने उपयोगी व निरुपयोगी बदलाचे स्पष्टीकरण दिलेले नाही. या सिद्धांतात सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल यांचा उल्लेख केलेला नाही. भ्रूणविज्ञान. याचे उत्तर आहे भ्रूणविज्ञानात निरनिराळ्या भ्रूणाचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. विविध पृष्ठवंशीय प्राण्यातील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्याचे निरीक्षण केल्यास असे आढळले की प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणामध्ये साम्य दिसते. जसजसा पुढे विकास होत जातो तसतसे त्यांच्यातील साम्य कमी होत जाते. प्रारंभिक अवस्थेतील साम्य पाहता असा अंदाज केला जातो की या सर्व प्राण्यांचे पूर्वज
एकच असावे. भ्रूणविज्ञान अशा रीतीने उत्क्रांतीचा एक पुरावा देते. उत्क्रांती. उत्क्रांतीचे उत्तर आहे, उत्क्रांती या प्रक्रियेत सजीवांमध्ये अत्यंत सावकाश गतीने क्रमिक बदल होत गेला. त्याचप्रमाणे भिन्न रचना व कार्य असलेले पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांच्या प्रागतिक विकास होणे म्हणजे पण उत्क्रांतीच होय. उत्क्रांतीची ही प्रक्रिया अत्यंत सावकाश होते. त्याला कित्येक कोटी वर्ष लागतात. मात्र त्यातून जीवांचा विकास साधला जातो. उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये अंतराळवीर ग्रह ताऱ्यांपासून ते पृथ्वीवर असलेल्या जीवसृष्टीतील बदलांपर्यंतच्या अनेक टप्प्याचा विचार केला जातो. उत्क्रांतीमुळे सजीव अत्यंत सक्षम होतात आणि त्यापासून नव्या जीवजाती निर्माण होतात. उत्क्रांती नक्की कशी झाली हे सांगण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी वेगवेगळे सिद्धांत मांडले आहेत. त्यात डार्विन यांचे नैसर्गिक निवड आणि जाती उद्भव हे 2 सिद्धांत जगभरात योग्य मानले जातात. जोडणारे दुवे. 2 गटातील वनस्पती आणि प्राणी यांच्यातील काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांचा एकमेकांच्या गटाशी संबंध जोडता येतो. म्हणून त्यांना जोडणारे दुवे असे म्हणतात. जोडणाऱ्या दुव्यावरून उत्क्रांती कशी कशी होत गेली असावी याचा अंदाज येतो. उदाहरणार्थ पेरिपॅटस, डकबिल लेप्टिस, फुफ्फुसाद्वारे श्वसन करणारा लंगफिश हा मासा. पेरिपॅटस हा वलीय प्राण्याप्रमाणे खंडीभूत अंग, पातळ उपचर्म, पार्श्वपादासारखे अवयव तसेच सांधीपात प्राण्याप्रमाणे श्वासनलिका व खुली रक्ताभिसरण संस्था यावरून पेरिपॅटस हा अनेलिडा व सांधीपात प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे असे लक्षात येते. डकबिल लेप्टिपस हा सरीसृप प्राण्याप्रमाणे अंडी घालतो, परंतु सस्तनी प्राण्याप्रमाणे त्याच्यात दुग्धग्रंथी व शरीरावरील केस असतात. त्यामुळे डकबिल प्लॅटिपस हा सरीसृप व सस्तनी या वर्गातील दुवा आहे. फुफ्फुसाद्वारे श्वसन करणारा लंगफिश हा मासा, मत्स्य आणि उभयचर या वर्गातील हा दुवा आहे. या जोडणाऱ्या दुव्यावरून पुढील बाबी लक्षात येतात. ॲनेलिडा म्हणजे वलईपासून आर्थ्रोपॉड, सांधीपात, मास्त्यापासून उभयचर आणि सरीसृप प्राण्यापासून सस्तन प्राणी हे उत्क्रांत झाले. प्रश्न 5 आहे, आनुवंशिकता म्हणजे काय हे सांगून आनुवंशिक बदल कसे घडतात हे स्पष्ट करा. उत्तर. प्रश्न 5 आहे, प्रश्न 5 आहे, आनुवंशिकता म्हणजे काय हे सांगून आनुवंशिक बदल कसे घडतात हे स्पष्ट करा. त्याचे उत्तर आहे, एका जनक पिढीतील जैविक लक्षणे जनुकाद्वारे पुढच्या संततीच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे आनुवंशिकता होय. आनुवंशिक बदल होण्याचे कारणे उत्परिवर्तन म्हणजे अचानक एखाद्या कारणाने जनक पिढीतील DNA मध्ये बदल घडला तर आनुवंशिक बदल होतात. युग्मके तयार होताना अर्धगुणसूत्री विभाजन प्रक्रियेत जनुकांची सरमिसळ होते, त्यामुळेही आनुवंशिक बदल होतात. प्रश्न 6 आहे, अवशेषांगे म्हणजे काय हे सांगून मानवी शरीरातील काही अवशेषांगाची नावे लिहा व तीच अवशेषांगे इतर कोणत्या प्राण्यासाठी कशी उपयुक्त आहे ते लिहा. उत्तर आहे, सजीवांतील ऱ्हास पावलेली आणि अपूर्ण वाढ झालेली निरुपयोगी इंद्रिये अथवा अंगे म्हणजे अवशेषांगे. अस्तित्वात असलेल्याच इंद्रियात क्रमाक्रमाने बदल घडून नवी अंगे किंवा इंद्रिये उत्पन्न होतात.
भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवांना अशा प्रकारच्या बदलाची गरज असते, परंतु इतर वेगळ्या परिस्थितीत अशी इंद्रिये निरुपयोगी किंवा हानिकारक ठरतात. नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने हजारो वर्षांनी अशी निरुपयोगी इंद्रिये नाहीशी होऊ शकतात. एका प्राण्याच्या शरीरात असणारी अवशेषांगे दुसऱ्या प्राण्याच्या शरीरात उपयुक्त अशा अवयवांच्या स्वरूपात असतात. एका सजीवातील असा अवयव त्या सजीवात जरी काही कार्य करत नसला तरी दुसऱ्या सजीवात तो कार्यरत असतो. आंत्रपुच्छ हे मानवासाठी अवशेषांग आहे, कारण ते मानवी शरीरात निरुपयोगी असते, पण रवंथ करणाऱ्या प्राण्यासाठी ते आवश्यक व कार्यक्षम अवयव आहे. मानवाला अवशेषांगाच्या स्वरूपातील निरुपयोगी असणारे कानाचे स्नायू माकडामध्ये मात्र कान हलवू शकतात. मानवाच्या शरीरात असणारी इतर अवशेषांगे माकडहाड, अक्कलदाढा, अंगावरील केस हे निरुपयोगी अवयव आहेत. प्रश्न 7. पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. उत्क्रांतीस अनुवांशिक बदल कसे कारणीभूत ठरतात? त्याचं उत्तर आहे, अनुवांशिक गुणधर्म आई वडिलांच्या जनुकातून पुढील पिढीत जात असतात. हे अनुवांशिक गुणधर्म शक्यतो टिकवले जातात. ज्या गुणधर्मामुळे सजीवात परिसराशी अनुकूलन करून राहण्याची जास्त क्षमता निर्माण होते, असे गुणधर्म असलेली जनुके नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार पुढच्या पिढीत हस्तांतरित होतात. उत्क्रांतीच्या अतिशय हळूवार चालणाऱ्या प्रक्रियेत चांगली जनुके असलेले सजीव प्रजननातून टिकून राहतात. ज्यांची जनुके जगण्यासाठी अनुकूल नसतील असे सजीव पृथ्वीवर टिकून राहू शकत नाही. उत्क्रांतीच्या चालणाऱ्या प्रक्रियेस अनुवांशिक बदलाचेच इंधन असते. गुंतागुंतीची प्रथिने निर्माण होण्याची प्रक्रिया स्पष्ट करा. त्याचं उत्तर आहे, प्रथिनांची निर्मिती पुढील टप्प्यात होते. नंबर 1 प्रतिलेखन, 2 भाषांतर, 3 स्थानांतर. प्रथिनांची निर्मिती DNA वरील जनुकांच्या संकेतानुसार आणि RNA च्या माध्यमातून होते. यालाच प्रथिन निर्मितीचा सेंट्रम डोग्मा असे म्हटले आहे. प्रतिलेखन या प्रक्रियेत DNA वरील जनुकांच्या साखळीनुसार mRNA तयार होतो. यासाठी DNA चे दोन्ही धागे अलग होतात आणि त्यातील एका धाग्यातील न्यूक्लियोटाइड्सच्या क्रमावर रचनेनुसार mRNA व न्यूक्लियोटाइड्सचा पूरक क्रम येतो. DNA तील थायमिनऐवजी mRNA मध्ये युरेसिलचा अंतर्भाव होतो. प्रतिलेखन पेशीकेंद्रकात होते, मात्र DNA वरील सांकेतिक संदेश घेऊन तयार झालेला mRNA पेशीद्रव्यात येतो. हा संदेश ट्रिप्लेट कोडॉन च्या स्वरूपात असतो, म्हणजेच प्रत्येक ॲमिनो आम्लाकरिता असलेला संकेत 3 न्यूक्लियोटाइड्सच्या संचांच्या स्वरूपात असतो. नंतर आहे भाषांतरण. प्रत्येक mRNA मध्ये हजारो कोडॉन असतात. ठराविक कोडॉन ठराविकच ॲमिनो आम्लाचीच ओळख पटवतात. ही योग्य ती ॲमिनो आम्ले पुरवण्याचे काम tRNA करतो. त्याकरिता mRNA वर जसा कोडॉन असतो तसाच त्याला पूरक क्रम असलेला अँटीकोडॉन म्हणजे tRNA वर असतो. या क्रियेला भाषांतरण असे म्हणतात. नंतर आहे स्थानांतरण. tRNAचे कार्य पुढील प्रमाणे असते. tRNA ने आणलेल्या ॲमिनो आम्लाची पेस्टाइड बंधाने शृंखला तयार करण्याचे काम पूर्ण करणे. या दरम्यान रायबोझोम mRNA
च्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक ट्रिप्लेक्स कोडॉनच्या अंतराने सरकत जातो. या क्रियेस स्थानांतरण असे म्हणतात. चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांना विनंती आहे की एकदा सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे रोजच्या रोज जे नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला मिळून जाईल. प्रथिनांच्या अशा अनेक शृंखलांच्या एकत्र येण्यानेच गुंतागुंतीची प्रथिने तयार होतात. पुढचा प्रश्न आहे, उत्क्रांतीचा सिद्धांत सांगून त्यासाठी कोणते पुरावे आहेत? उत्तर आहे उत्क्रांतीचा सिद्धांत, थेरी ऑफ इव्होल्यूशन. पहिला सजीव पदार्थ म्हणजे जीवद्रव्य. हे समुद्रात निर्माण झाले. यापासून कालांतराने एकपेशीय सजीवांची निर्मिती झाली. जवळजवळ 300 कोटी वर्षाच्या कालावधीत या एकपेशीय सजीवात क्रमाक्रमाने बदल होऊन त्यापासून अधिक मोठे व अधिक जटिल सजीव विकसित झाले. सजीवांतील बदल व विकास हा सर्वव्यापी सर्व अंगांनी होत गेला. यातूनच अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले. संघटनात्मक उत्क्रांती. सजीवांतील बदल व विकास होत गेलेल्या प्रक्रियेच्या क्रमविकासाला संघटनात्मक उत्क्रांती असे म्हणतात. उत्क्रांती भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांच्या प्रागतिक विकास होणे म्हणजेच उत्क्रांती होय. उत्क्रांतीचे पुरावे. एव्हिडन्स ऑफ इव्होल्यूशन. बाह्यरूपीय पुरावे, शरीरशास्त्रीय पुरावे, अवशेषागे, पुराजीवविषयक पुरावे, जीवाश्मविज्ञान, जोडणारे दुवे, भ्रूणविज्ञानविषयक पुरावे. उत्क्रांतीमध्ये शरीरशास्त्रीय पुराव्याचे महत्त्व सोदाहरण विशद करा. त्याचं उत्तर आहे, निरनिराळ्या सजीवात शरीरातील वैशिष्ट्ये साम्य दाखवतात. नंबर 2 आहे उदाहरण, मानवी हात, बैलाचा पाय, वटवाघळाचा चर्मपर व देवमाशाचा पर यांच्यात हाडाच्या रचनेत व हाडांच्या जोडणीत साम्य दिसून येते. बाह्य रूपात यात कोणतेही साम्य दिसून येत नाही. त्याचा प्रत्येक प्राण्यात उपयोगही वेगवेगळा आहे. तसेच त्यांच्या रचनाही भिन्नता आहे. परंतु हे हाडातील साम्य त्यांचे पूर्वज समान असावेत यांचा पुरावा ठरू शकते. याला शरीरशास्त्रीय पुरावा असे म्हटले जाते. जीवाश्म म्हणजे काय आहे हे सांगून उत्क्रांतीसाठी पुरावे म्हणून जीवाश्म कसे गृहीत धरतात हे उदाहरणासह स्पष्ट करा. जीवाश्म हे पुरातन काळात अस्तित्वात असलेल्या सजीवांचा पुरावा असतात. काही नैसर्गिक आपत्तीमुळे हे जीव त्याच वेळा गाडले जातात. विशेषतः ज्वालामुखीच्या लाव्यात अनेक अवशेष आणि ठसे सुरक्षितरित्या जपले जातात. हे सारे अवशेष तसेच ठसे यांना जीवाश्म असे म्हणतात. त्यांचे अवशेष, ठसे इत्यादींचा अभ्यास केला की त्यापासून आपल्याला पुरातन काळातील सजीवांच्या वैशिष्ट्यांबद्दल कळू शकते. याशिवाय कार्बनी वयमापन पद्धतीने आपल्याला त्याचा नेमका कालखंड देखील समजू शकतो. भूस्तर रचनेनुसार जीवाश्म ठराविक खोलीवर असतात. अधिक पूर्वीच्या जीवाश्म तळाच्या भूस्तरात सापडतो. त्या माहितीच्या आधारे पुराजीव, मध्यजीव आणि नूतनजीव असे महाकल्प ठरवण्यात आले आहेत. त्या कालावधीत अनुक्रमे अपृष्ठीय, मत्स्य, उभयचर, सरीसृप, नंतर मध्यजीव महाकल्पात सरीसृप आणि नंतर नूतनजीव महाकल्पात पक्षी आणि सस्तन प्राणी यांची जीवाश्मे आढळून येतात. उत्क्रांतीच्या अभ्यासात म्हणूनच जीवाश्माचा अभ्यास हे महत्त्वाचे अंग आहे. सध्याचा मानव कसा उत्क्रांत होत गेला याबाबत माहिती लिहा. त्याचे उत्तर आहे, सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीवर हिमयुग सुरू झाले.
त्यावेळच्या परिस्थितीमध्ये अखेरचे डायनासोर नाहीसे झाले. त्यानंतर सस्तन प्राण्याची उत्क्रांती सुरू झाली. लेम्बूरप्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून मानवाचे पूर्वज विकसित झाले. पुढच्या 7 कोटी वर्षात निरनिराळे माकडसदृश्य प्राणी निर्माण होत गेले. सुमारे 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेतील या माकडासदृश्य प्राण्याच्या शेपट्या नाहीशा झाल्या. त्यापासून कपी, एप आणि मानव अशा 2 गटाची स्वतंत्र क्रांती झाली. मेंदूच्या आकारमानात वाढ, हाताचा अंगठा आणि पंजा यांच्यात सुधारणा, 2 पायावर चालणे, पळणे अशा प्रकारचे बदल होत होत मानवसदृश्य प्राणी निर्माण होऊ लागला. त्यानंतरच्या काळात हे कपीसारखे प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशियात पोहोचले. त्यांच्यापासून गिबन आणि ऑरेंगउटान निर्माण झाले. उरलेले हे कपीसदृश्य प्राणी आफ्रिकेत राहिले आणि सुमारे 2,50,00,000 वर्षापूर्वी त्यातून पुढे चिंपांझी आणि गोरिला उदयास आले. सुमारे 2 कोटी वर्षापूर्वी एपच्या काही जातींची प्रगती मानवसदृश्य प्राणी निर्माण करण्याकडे झुकली. एप झाडावरून वास्तव्यासाठी खाली आल्यामुळे त्यांच्या कंबरेच्या हाडाचा विकास झाला. त्यामुळे ते ताठ उभे राहू लागले. मागचे पाय शरीर तोलू लागले आणि त्यामुळे हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले. सुमारे 2 कोटी वर्षापूर्वी हाताचा वापर करणारे, ताठ उभे राहणारे, गडणारे पहिले मानवसदृश्य प्राणी अस्तित्वात आले. त्यानंतर आदिमानवाच्या निरनिराळ्या जीवाश्मावरून मानवी उत्क्रांतीचा आराखडा तयार झाला. आफ्रिकेतील रामापिथिकस हा एप पहिला मानवसदृश्य प्राणी म्हणून नोंद झाली आहे. रामापिथिकस, ऑस्ट्रेलियोपिथिकस, निअँडरथॉल मानव, क्रोमान्य मानव असे मानवी उत्क्रांतीमधील महत्त्वाचे टप्पे आहेत. निअँडरथॉल मानव हा पहिला बुद्धिमान मानव म्हणजेच होमो सॅपियन्स म्हटला जातो. यानंतरच्या उत्क्रांतीमध्ये जीवशास्त्रीय बदल कमी झाले, मात्र संस्कृतीत बदल झाले. बुद्धिमान मानवाने शेती, पशुपालन, वसाहती वसवणे, कला, इतिहास, शास्त्रे अशा इतर प्राण्यांना जमणार नाहीत त्या बाबी निर्माण केल्या. 200 वर्षापूर्वी मानवाने औद्योगिक समाजाची सुरुवात केली. मानववंशाच्या प्रवासातील टप्पे व कालखंड. लेम्बूरसारखे प्राचीन प्राणी 7 कोटी वर्षापूर्वी, इजिप्तोपिथिकस 4 कोटी वर्षापूर्वी, ड्रायोपिथिकस 2.5 कोटी वर्षापूर्वी, रामापिथिकस 1 कोटी वर्षापूर्वी, ऑस्ट्रेलोपिथिकस 4 कोटी वर्षापूर्वी, कुशल मानव 20 लाख वर्षापूर्वी, ताठ चालणारा मानव 15 लाख वर्षापूर्वी आणि निअँडरथॉल 1.5 लाख वर्षापूर्वी, क्रोमान्य मानव 50,000 वर्षापूर्वी असे मानववंशाच्या प्रवासातील टप्पे आणि कालखंड होते. तर हे झाले अनुवंशिकता आणि उत्क्रांती याचे टेक्स्टबुकचे क्वेश्चन आन्सर्स. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर 2 बघू.